आणि आता पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करतायत। विशेष म्हणजे सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होणार आहे आणि ही सभा 125 एकर शेतात होणार आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं या सभेची तयारी करण्यात येते। 14 मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे जवान अक्षय अशोक भिलकरवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। कर्नाटक राज्यातील बेळगाव इथे मराठा रेजिमेंट सेंटरवरती कार्यरत असताना 26 वर्षीय अक्षय भिलकर दुखापतग्रस्त झाले होते। यंदा नगर नाशिकसह राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात कमी पाऊस आल्यानं खरीप वाया गेलाय। अशाच धरणातील पाणी वर्षभर पुरेल अशा पद्धतीचं नियोजन करून पाणी सोडावं लागणार आहे आणि समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर नाशिक धरण समूहातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागानं दिलेत। त्यामुळे निर्माण झालेल्या संघर्षावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट मत व्यक्त केलं। गणपतीपुळेच्या किनाऱ्यावरती आलेल्या वेल माशाची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलं। तब्बल 24 तासांनंतर वेलला पुन्हा समुद्रात पाठवण्यात बचाव पथक यशस्वी ठरलं। गणपतीपुळे किनाऱ्यावरती हे महाकाय वेलचं पिल्लू वाहून आलं होतं आणि ओहोटीमुळे त्याला पुन्हा पाण्यात जाणं कठीण झालं होतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये लागलेल्या निलेश राणे आणि सामंत बंधूंच्या बॅनर्सवरती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं। दिवाळीमध्ये मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी बॅनर लागल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकार यशवंत तोंडुलकर यांना जाहीर करण्यात आला। त्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी त्यांचा सत्कार केला। प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत तेंडुलकरांनी दशावतार केलेत आणि लौकिक प्राप्त केला आणि दशावतारातील अनेक विनोदी भूमिका त्यांनी साकारल्या। जळगाव जिल्ह्यातील चोपडा मुक्ताईनगर येथील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आणि यामुळे चोपडा आणि मुक्ताईनगर परिसरात राज्यभरातून ऊसतोड मजूर दाखल झालेत। शेतातून कारखान्यापर्यंत ऊस तोडून मजुरांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय। त्यामुळे गळीत हंगामामुळे ऊसतोड मजुरांना रोजगार उपलब्ध झालाय। दुकानासमोर थुंकल्याचा जाब विचारला म्हणून दुकानदारालाच बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3च्या ओटी सेक्शन परिसरात। या मारहाणीत दिलीप जमतानी हे जखमी झालेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। वाशिमच्या रिसोड शहरातील एका जनरल स्टोअर्सला भीषण आग लागली। आगीत जनरल स्टोअर्समधील सुमारे 20 लाख रुपये किमतीचं साहित्य जळून खाक झालं। सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आग लागण्याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। बदलापुरात फटाक्यांमुळे हेंद्रेपाडा परिसरातील एका खासगी शाळेला आग लागली आणि इथे रस्त्यावरती काही तरुण फटाके फोडत होते आणि त्याचवेळी फटाक्यांमधील एक रॉकेट उडून छतावर गेलं। या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र शाळेचं छत पूर्णपणे जळल्यानं मोठं नुकसान झालं। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दिवाळीमध्ये गर्दी झाल्याचं दिसलं। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर पहाटे उघडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला। धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी प्रशासनानं केलेल्या सुविधांचा आढावा घेतला। भाविकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्याचं आवाहन त्यांनी प्रशासनाला केलंय। काल दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा झाला आणि या दीपोत्सवात 21,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली। ढोल ताशांच्या गजरात गुलाल आणि फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत मालवणचा ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर श्रीदेव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला। या पालखी सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं। दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं एरंडोल इथल्या पांडववाड्यामध्ये महाआरती करण्यात आली आणि या आरतीला मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली। अयोध्या मंदिराची आरास करून दिव्यांची सजावट करण्यात आली। मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढून विद्युत रोषणाई करण्यात आली। अकलूज येथे शिवरत्न शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवरत्न हॉर्स रायडिंग अकादमी सुरू करण्यात आली। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर या हॉर्स अकादमीचं उद्घाटन करण्यात आलं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्यामध्ये घोडेस्वारीची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून ऑलिम्पिकपर्यंत खेळाडू निर्माण व्हावेत या भावनेनं धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून या अकादमीची सुरुवात करण्यात आली।
बीडच्या केज तालुक्यातील श्री क्षेत्र तुकोबाराय पावनधाम इथे 21,000 दिव्यांचा नयनरम्य आणि अतिशय देखणा दीपोत्सव सोहळा संपन्न झाला. दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या संकल्पनेतून एक दिवा कृतज्ञतेचा म्हणून हा दीपोत्सव सोहळा पार पडला. जीवनातील अज्ञान अंधार दूर करून ज्ञान प्रकाशानं जीवन तेजोमय व्हावं असा संदेश देण्यात आला. 21,000 दिव्यांनी पावनधाम परिसर उजळून निघाला. चोपडा तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्यानं त्याची भर दुसऱ्या हंगामात तरी निघेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. आणि तालुक्यात एकूण 79,000 हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी पेरणीलायक क्षेत्र हे 64,390 हेक्टर इतकं आहे. रब्बी हंगामात हरभरा पेरणीकडे शेतकऱ्यांचा विशेष कल आहे. निवडणूक अजून पुढे असून उमेदवार कोण ठेवायचा हे ठरलं नसल्याचं गजानन कीर्तीकर यांनी सांगितलं. जो वाद सुरू झाला त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, माझ्या भावना व्यक्त केल्या. यापुढे हा वाद मी संपुष्टात आणत असल्याचं ते म्हणाले. पक्षामध्ये मतभेद नको आहेत. कीर्तीकरांसोबतचा माझा वाद संपलेला आहे. मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यांना तक्रार करायचीच असेल तर ती त्यांनी आमचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली पाहिजे. गजाभाऊंच्या आरोपांमुळे आपण व्यथित झालो असल्याचं रामदास कदम यांनी स्पष्ट केलं. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर हेच उमेदवार असतील तर चुकीचं काय असा उलट प्रश्न देखील कदम यांनी केला. आमदार शहाजी बापू पाटलांनी संजय राऊतांवरती घणाघाती टीका केली. खासदार संजय राऊत म्हणजे राजकारणातील सापाची गोळी असल्याचा टोला बापूंनी लगावला. संजय राऊतांचं वस्त्रहरण झालं असून 2024च्या निवडणुकीत पुन्हा हजारोंच्या मताधिक्यांना आमदार म्हणून निवडून येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. संजय राऊतांमुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं नुकसान झालं असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत त्यांनी काही बोलू नये असा इशारा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते आणि यावेळी त्यांनी राऊतांवरील जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांकडे तिजोरी असताना निधी मिळत नाही हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय. या आरोपात किती तथ्य आहे हे तपासावं लागेल असं ते म्हणाले. मीरा भाईंदरमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात 60 ठिकाणी शिवसेनेच्या शाखा उभारण्यात आल्या. यावरती मनसे, काँग्रेस आणि ठाकरे गटासह स्थानिक भाजपनं आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी गाव तिथे शाखा सांगितली होती आणि जागा तिथे शाखा नाही तर असा पलटवार मनसेच्या वतीनं करण्यात आला. अकलूजच्या मोहिते पाटलांनी माढा लोकसभेसाठी दंड थोपटलेत. धैर्यशील मोहिते यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आणि त्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या या घोषणेनं भाजपमध्ये बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये ही सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. आमचा कोणालाही विरोध नाही आणि आम्ही कोणालाही आव्हान देत नाही. मात्र ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आम्ही लढत राहणार असं मत प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं. मराठवाड्यात 2 मेळावे घेऊन आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं शेंडगेंनी सांगितलं. धाराशिव तेरणा साखर कारखान्याच्या उसाला 2,825 रुपये पहिला हप्ता जाहीर करत तानाजी सावंत यांनी जिल्ह्यातील उसाला सर्वाधिक दर देत इतर कारखान्यांना भावावरून चॅलेंज केलंय. गेल्या 12 वर्षांपासून बंद असलेली शेतकऱ्यांची लक्ष्मी तेरणा कारखाना यंदा सुरू झाला आणि हा कारखाना मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने सुरू झाला असून जिल्ह्यातील काही लोकांनी आडकाठी आणल्यानं हा कारखाना सुरू होण्यास अडथळा निर्माण झाल्याचं तानाजी सावंतांनी सांगितलं. समजूतदाराला समजावून सांगता येतं पण ज्यांना समजतच नाही त्यांना काय सांगणार अशा शब्दात अनिल गोटे यांनी वकील गुणरत्न सदावर्तेंवरती टीका केली. अनिल गोटे फार छोटे आहेत, मैं डॉन हूं असं वक्तव्य सदावर्तेंनी केलं होतं. मराठा आरक्षणाबाबत अनेक संभ्रम निर्माण झालेत आणि यासाठी मराठा समाजाच्या आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी राज्यस्तरीय बैठक घ्यावी अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. तर शरद पवारांच्या जातीचा दाखला सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्याचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटी इथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. राज्य सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी जरांगेंनी केली. त्यासोबत बीडमधील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणीही करण्यात आली. एकीकडे दिवाळी निमित्तानं नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समिती 18 तारखेपर्यंत बंद असताना दुसरीकडे काल पाडव्याच्या मुहूर्तावर लासलगावची विंचूर उप बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले. उन्हाळी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 3,750 तर लाल कांद्याला 4,100 रुपयांचा भाव मिळाला आणि कांद्याला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
सांगलीमध्ये ऊस दरासंदर्भात जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरल्यानं जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे। या बैठकीत जिल्ह्यातील कारखानदारांनी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे, तर कारखाना प्रमुखांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापसाच्या पिकावरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय। हवामानातील बदलामुळे कापसाची फुलं लाल पडून पानांची गळती होऊ लागली आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ ते वसमतकडे जाणाऱ्या महामार्गावरती भेंडेगाव नजीक रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा दखल घेतली जात नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। नांदेडमध्ये तृतीयपंथीयांना स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी अखेर पूर्ण करण्यात आली। स्मशानभूमीसोबतच किन्नर भवनासाठी 1.45 हेक्टर सरकारी जमीन देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतलाय। मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला 14 नोव्हेंबर रोजी एकूण 39,792 पर्यटकांनी भेट दिली, तर आजच्या दिवशी म्हणजे याच दिवशी 14,41,525 इतका महसूल देखील गोळा झाला। पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे शहरातील सर्व बांधकामं 8 दिवस बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले। साताऱ्यातील कराड पाटण मार्गावर बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस दरासाठी रास्ता रोको केला। कारखानदारांनी एफआरपीचा दर जाहीर करावा आणि मागील वर्षीचे थकीत ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावं आणि चालू वर्षीच्या ऊसाला 3,500 रुपये दर मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। महापुरुषांबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवरती कारवाई करावी या मागणीसाठी वाशिममध्ये बाईक रॅली काढण्यात आली। पोलिसांनी शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला असून अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे। अकोल्यातील मूर्तिजापूर येथील महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते। अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करून प्रत्यक्ष भेटून किंवा विनंती करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यानं शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलं। 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सरसकट समायोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 19 दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे। मात्र अद्यापही शासनानं याची दखल घेतलेली नाही। याचा निषेध करत या कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचं बीपी आणि शुगर चेक करत अनोखं आंदोलन केलं। पुजारी आणि भक्तांना मारहाण प्रकरणी अहमदनगरातील गुहा गावात बेमुदत बंद पाळण्यात येतोय। मंदिरांच्या ट्रस्टींचा 58 जणांवरती गुन्हा दाखल झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि हे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुट्टीच्या दिवशी कार्यालयात येऊन 5 लाखांची लाच स्वीकारताना सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांसह विस्तार अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं। बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली। वर्ध्याच्या सावंगी परिसरातील उड्डाणपुलाजवळ ट्रकला भीषण आग लागली। या आगीमध्ये 5 ट्रक जळून खाक झाले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी दिवसाढवळ्या बुरखा घालून चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक केली। मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक झालेल्या या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाल्याची घटना समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खडसंगी बफर झोनमधील वाहनगाव इथे 2 वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला असून दुसरा वाघ गंभीर जखमी झालाय। या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली। जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील विहिरीमध्ये बिबट्या पडला, त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यातील मांजरे येथील सन्मती बाल निकेतन संस्थेत माई निवास नावानं संग्रहालय तयार करण्यात आलं असून या संग्रहालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला। सिंधुताई सपकाळ यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तानं 3 दिवसीय जनजागृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या महोत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली। ज्येष्ठ दशावतारी कलाकार यशवंत तेंडुलकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी त्यांचा सत्कार केला। महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलाय।
जळगावात महिलांसाठी मर्दानी खेळाच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली। या शिबिरात मुलींना आणि महिलांना शिवकालीन युद्धकलेचं आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे। 11 दिवसांच्या या प्रशिक्षण शिबिराला महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। काही राज्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठेपोटी आणि लोकप्रियतेसाठी आरक्षण वाढवून दिलं, मात्र तसं करणं चुकीचं असून ते कोर्टात टिकणार नाही असं परखड मत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलं। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर असून कोर्टात टिकेल असं आरक्षण देणार असल्याची ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात 62 लाखांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे। योजनेची खोदलेली पाईपलाईन हातानं उकरली तरी उघडी पडतीये, त्यामुळे तत्काळ या योजनेचं काम थांबवून संबंधित गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली। मराठवाड्याच्या न्याय हक्काचं पाणी त्वरित जायकवाडीमध्ये सोडण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा मराठवाडा पाणी परिषदेतर्फे 17 नोव्हेंबरला गोदावरी महामंडळावरती तीव्र निदर्शनं करण्यात येणार आहेत आणि मराठवाड्यातील जनतेच्या वतीनं मराठवाडा पाणी परिषदेतर्फे परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी तसा इशारा दिलाय।